नमस्कार, तुमचे वैशाली कुकिंगमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण अर्धा लिटर दुधाची तांदळाची खीर बनवणार आहोत. तर सर्वांनी आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. चला तर मग करूया तांदळाची खीर. अर्धा लिटर दुधासाठी आपण 2-3 चमचे तांदूळ 15 मिनिटे भिजत ठेवायचे आहेत. यामध्ये अर्धी वाटी पाणी ओतून ते बारीक करून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही झालेले आहेत बारीक करून. इथे मी काजू, अर्धी वाटी साखर, इलायची व थोडे बदाम घेतलेले आहेत. तर ते आता आपल्याला एका खलबत्त्यात बारीक करून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे बारीक करून घ्यायचे आहेत. झालेले आहेत आपले बारीक करून. इलायची व थोडी त्यामध्ये साखर टाकून बारीक करून घ्यायचे. ते पण 2 ते 3 चमचे आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे. तूप गरम झाल्यानंतर काजू व बदाम टाकून घ्यायचे. ते तुपामध्ये चांगलं परतून घ्यायचे. बारीक केलेले तांदूळ टाकायचे आहेत व ते चांगले हलवून घ्यायचे आहेत. नंतर साखर व इलायची टाकून घ्यायची. गरम केलेलं अर्धा लिटर दूध ओतून घ्यायचे. दूध ओतल्यानंतर आपल्याला अर्धी वाटी साखर यामध्ये टाकून घ्यायची. 5 ते 10 मिनिटे आपल्याला खीर अशीच हलवत राहायची आहे, जेणेकरून गाठी बनणार नाहीत. बघू शकता तुम्ही तयार झाली आहे आपली खीर. कोणाकोणाला आवडते नक्की सांगा.